नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार. आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू. नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाच्या सूचना. पुणे जिल्ह्यामधील खडकवासला, पवना आणि चासकमान धरणातून विसर्ग सुरू, तर साताऱ्यामधील कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यामधील गोसेखुर्द धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून विसर्ग सुरू. दरवाजे अर्धा मीटरने उघडले असून 1,31,535 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धुळ्यामध्ये लक्कलपाडा धरणामध्ये 50% जलसाठा, तर वाडी शेवाडी प्रकल्प 100% भरला. शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटणार. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील इंद्रावती आणि पर्लाकोटा नदीला पूर. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. धुळ्यामधील शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये 528 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कपाशीसह मका पिकाला फटका. सरकारकडून मदतीची शेतकऱ्यांची मागणी. नाशिक शहरामध्ये सकाळपासून संततधार पावसाची हजेरी. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच दुधडी भरून वाहू लागले गोदावरी नदीचं पात्र. नाशिकच्या इगतपुरीमधील भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरामध्ये शिरलं पाणी. पुनर्वसन झाल्यानंतर गटारी आणि नाल्यांचं काम झालं नसल्यानं उद्भवली परिस्थिती. स्थानिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सापुतारा परिसरामध्ये मुसळधार पाऊस. उगा चिपाड ते अंबापाडा रस्त्यावर टेम्पो वाहून गेला. टेम्पोमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश. सोलापूरच्या उजनी धरणावर कुगाव ते शिरसोडी 5 किलोमीटर अंतरावर पुलाची उभारणी होणार. पुलाच्या कामाची 284 कोटी 53 लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध. नंदुरबारच्या चांदशैली घाटामध्ये पुन्हा कोसळली दरड. पावसामुळे घाट रस्ता बंद. वारंवार दरड कोसळत असताना प्रशासनाकडून शून्य उपाययोजना. नंदुरबार शहराला तापीवरून पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणीपट्टीच्या भुर्दंड बसणार. शिंदेगडाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींचा विरोध. धुळ्यामध्ये पावसाळ्यापूर्वी नोटीस देऊनही धोकादायक इमारतींची सुधारणा नाही. इमारत दुर्घटना घडल्यास संबंधित घरमालक जबाबदार असणार. पालिकेनं लावले बॅनर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या छताला गळती. छळतं गळतीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल. बीडच्या परळीमधील नात्रा गावामध्ये आर्थिक व्यवहारामधून गोळीबाराची घटना. पोलिसांकडून गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू. सोलापूरच्या करमळ्यामध्ये टर्मिन औषधी विकणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात. संबंधितांकडून 19,162 रुपये किमतीच्या औषधांचे 13 बॉक्स जप्त. ठाण्यामधील कुळगाव बदलापूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या काळा बाजार करणारी टोळी जेरबंद. 10 आरोपींना अटक. 400 गॅस सिलेंडरसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगावच्या पारवळ तालुक्यामधील भोकरबारी धरणाच्या पाण्यामध्ये बुडून 3 मुलांचा मृत्यू. धरणातील पाण्याचा अंदाज न आल्यानं 3घांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना. अमरावतीच्या मेळघाट परिसरामधील दहेंद्री ढाणा गावामधील 16 जणांचा अतिसाराची लागण. प्रकृती गंभीर असलेल्या 3घांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. दूषित पाण्यामुळे अतिसार झाल्याची प्राथमिक माहिती. नाशिक महापालिकेकडून डेंग्यू चाचणीसाठी उभारण्यात येणार लॅब. आतापासून दशामातेच्या उत्सवाला सुरुवात. नवरात्र उत्सवाप्रमाणेच दशामाता उत्सव खानदेशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नीलनं दगडूशेठ गणपतीचं ऑनलाईन दर्शन घेतलं. पुण्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम लाडक्या बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची स्वप्नीलची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांकडून स्वप्नील कुसाळेच्या वडिलांना शुभेच्छा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नीलच्या वडिलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. नागपुरातील म्हाळगीनगर चौक उड्डाणपुलाचं भूमिपूजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरातील सिमेंट रोडमुळे नागपूरचा विकास भकास झाल्याचा काँग्रेसचा आरोप. शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटलांची वर्णी. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या कार्यकारिणीमध्ये बदल. नवी मुंबईच्या वाशीमध्ये सन्मान स्त्री कर्तृत्वाचा कार्यक्रम. महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिकची उपस्थिती. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांकडून कार्यक्रमाचं आयोजन. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जळगाव जिल्हा पूर्व आणि पश्चिम विभागाची बैठक. आमदार राम शिंदेंकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. जळगावमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ व्हावं. मनसेचं केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना निवेदन. लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी 3,40,000 अर्ज दाखल. तर महानगरपालिकेकडे 35,000 अर्ज प्राप्त. प्रशासकीय पातळीवर अर्जांची छाननी सुरू.
धुळ्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आवाहन. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच, प्रणिती शिंदेंकडून दिलीप मानेंना अप्रत्यक्षपणे आमदारकीसाठी शुभेच्छा. काँग्रेसचे दिलीप माने सोलापूर दक्षिण विधानसभेतून इच्छुक. जळगाव जिल्हा विकास समन्वय आणि नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये रक्षा खडसे संतापल्या. काम होत नसेल तर गडकरींकडे बदलीची मागणी करते. खड्ड्यांचं काम न झाल्यानं रक्षा खडसे अधिकाऱ्यावर संतापल्या. इंदापूरमध्ये अजित पवारांना धक्का. सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण मानेंचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश. इंदापुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचं आंदोलन. खासदार प्रशांत पडोळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. ठाण्यामधल्या अंबरनाथमध्ये महिला अत्याचाराविरोधात जनआक्रोश मोर्चा. उरण शिळफाटा महिलांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशी देण्याची मागणी. साताऱ्याच्या मायणीमधील देशमुख कुटुंबातील महिलांची ईडी पथकाकडून 14 तास चौकशी. मायणी ग्रामस्थांकडून चौकशीच्या निषेधार्थ कडकडीत बंद. पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच पूजानं सादर केलेल्या कागदपत्राबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलावणार, सूत्रांची माहिती. मनोरमा खेडकरची येरवाडा कारागृहातून सुटका. मुळशीमधील शेतकऱ्याला पिस्तूलनं धाक दाखवल्याचं प्रकरण. पुणे न्यायालयाकडून मनोरमा खेडकरला जामीन. 1993च्या बॉम्बस्फोटामधील आरोपी अबू सालेमची नाशिकच्या कारागृहामध्ये रवानगी. कडक पोलीस सुरक्षेमध्ये अबू सालेमला नाशिकमध्ये आणलं. चंद्रपुरातील ठाकरे गडाच्या युवासेना जिल्हा प्रमुखासह 2 साथीदारांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. 40 काडतुसांची खरेदी करताना पोलिसांनी केली होती अटक.